नमस्कार मित्रांनो, मी मनीष. मला आई बाबा नव्हते. आजीने माझा सांभाळ केला होता आणि काही दिवसांनी ती पण वारली. मी एका ठिकाणी जॉब करत होतो. दिवसा त्याच्या दुकानात काम करायचो आणि रात्री त्याच्या घरी झोपायचो. त्याच्या घरी मालकीण आणि मालक राहायचे. त्याचा मुलगा दुसऱ्या शहरात चांगल्या नोकरीवर होता. मालकीणचे जास्त वय वाटत नव्हते, पण मालकीण समोर मालक हे खूप म्हातारे वाटायचे. मालकीण ही मोकळ्या स्वभावाची बाई होती, पण मालक शांत स्वभावाचे होते. दोघेचे नेहमी कशा न कशावरून भांडण होत असे. मला मालकीण घरचे पण काम सांगायची. मी तिच्या अनेक कामात मदत करायचो. असेच आमचे सुरू होते. पण मालकीण बाई नेहमी माझी मस्करी करायची. मला ते जास्त आवडत नव्हते, कारण मी आता मोठा झालो होतो आणि मला आता इथे काम करून जवळपास 4 वर्ष होत होते. कधी कधी मला मालकीण बाई केसाची मालिश पण करायला लावायची आणि हात पाय पण दाबायला लावायची. आता मला या गोष्टी नकोशा वाटत होत्या, कारण मी आता मोठा झालो होतो आणि मला त्या गोष्टीमुळे काहीतरी फील होत होते. कधी कधी वाटायचे मालकीण बाई मुद्दाम मला ही कामे सांगते, पण मी काही न बोलता तिचे प्रत्येक काम करत होतो. मालकीण आणि मालकाचे जास्त पटत नसल्याने ती मला जास्त काम सांगायची. एकदा ती आंघोळ करत होती आणि ती टॉवेल विसरली. घरी ती आणि मीच होतो, तर तिने मला आवाज दिला आणि मला टॉवेल द्यायला लावला. त्यावेळेस मला नको ते दिसले. मालकीणला पण ते माहीत झाले होते, पण ती काहीच बोलली नाही. मला तर आता असे वाटायचे की मालकीणच्या मनात काहीतरी वेगळे सुरू आहे, पण मी कधी गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हतो. पण कधी कधी मला पण या गोष्टी हव्याशा वाटत होत्या, पण मी ते आपल्या मनातच ठेवत होतो. एक दिवस मालक मला म्हणाले, मनीष, आपल्याला 2 दिवसासाठी बाहेर जायचे आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर गेलो. त्या दिवशी मी मालकीणला याबद्दल सांगितले नाही. त्यानंतर आम्ही जाऊन 2 दिवसांनी परत आलो. मी घरी आलो तर मालकीण माझ्याकडे रागाने पाहत होती. मी तिला काहीच नाही म्हणालो. मी घरी आलो आणि मालक सोबत दुकानात गेलो. दुपारी जेव्हा मी घरी आलो तेव्हा ती राहायचं होती. मी विचारले, काय झालं तुम्हाला? तर ती म्हणाली, कुठे गेले होता 2 दिवस? मी सांगितले, मालक सोबत गेलो होतो. तर ती म्हणाली, मला सांगितले का तू? मी म्हणालो, मालकनी सांगितलं असेल ना तुम्हाला. यावर ती म्हणाली, पण तू सांगितले का? मी चुपच होतो आणि म्हणालो, मला माफ करा. यावर मालकीण हसली आणि म्हणाली, माफ केले तुला, चल आता मला कामात मदत कर. काही दिवसांनी मालकला बाहेर जावे लागले. तर जाताना मालक म्हणाले, मी बाहेर जात आहे तर आपले दुकान बंद राहील. तर तो घरीच राहायचे आणि मालकीणला कामात मदत करायची. मी ठीक आहे म्हणालो. त्या दिवशी मी कामात मालकीणला मदत केली आणि जेवण झाल्यावर झोपायला गेलो, कारण ते थंडीचे दिवस होते. सकाळी मी उठलो, मालकीण उठल्या नाही. खूप वेळ झाल्यावर मी त्यांना उठवायला गेलो, तर मालकीण म्हणाल्या, मला बरं नाही वाटत आहे. तर त्या दिवशी मीच काम केले. त्या रात्री मालकीणला थंडी वाजत होती. मी सोफ्यावर बसून होतो. मालकीणने मला आवाज दिला आणि म्हणाली, मला थंडी वाजत आहे, माझ्या अंगावर दे. मी तिच्या अंगावर दिले तरी तिची थंडी जात नव्हती. ती म्हणाली, मला तुझी उभं मिळेल तर बर होईल. नाईलाजाने मी मालकीच्या जवळ झोपलो, पण मला आता कसतरी फील होत होते आणि मालकीण बाईला बर वाटू लागले होते. आता मालकीण माझ्या एकदम जवळ, पण मला आता समजले होते ती मुद्दाम अशा करत आहे, कारण मालकीणची हालचाल वाढली होती. आता मी पण कुठपर्यंत सहन करणार होतो, म्हणून मी पण आता तिच्या जवळ. मला समजले होते मालकीणच्या मनात काय आहे आणि तिला काय पाहिजे, म्हणून मला पण आता त्या गोष्टीची आवश्यकता भासत होती. आता ती पण एकदम जवळ. आम्ही एकमेकांची थंडी दूर करण्यात लागलो होतो आणि आम्ही ती थंडी पूर्णपणे दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होतो. मी पण तिच्या कामात प्रतिसाद देत होतो आणि ती पण माझ्या कामात प्रतिसाद देत होती. खूप वेळ अशाच चालल्यानंतर आम्ही दूर झालो आणि मी तिला विचारले, आता थंडी वाजत आहे का? तर ती म्हणाली, नाही, तूच माझी थंडी दूर केली. आता मी तिची वेळ मिळाला की थंडी दूर करू लागलो. अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.